नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपला विषय आहे माझा रिटायरमेंट प्लॅन. यामध्ये आपण एक सरासरी गणित करताना एक हेक्टरचा हिशोब धरत चाललेला आहे. आज आपण चिंच हा विषय घेत आहोत. चिंचेमध्ये ज्या काही जाती आहेत त्यातल्या सध्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं PKM1 ही तामिळनाडूची एक व्हरायटी आहे आणि दुसरी जी आहे युरिगाम सिलेक्शन ही पण तामिळनाडूची व्हरायटी आहे. या साधारण चिंचा जी आहे आपण 1 ते 2 वर्षाची जी रोपं घेतो किंवा 2 वर्षाची रोपं लावतो ही कलमी असतात. ज्यावेळेस PKM1 किंवा उरिगामन अशा ज्या स्पेसिफिक नावं येतात त्यावेळेस ती कलमी समजावीत आणि ती कलमीच लावायची असतात. कलमी यासाठी की त्याचं उत्पन्न लवकर सुरू राहतं आणि हमखास उत्पन्न राहतं आणि बियापासूनची जी आहे त्याचं उत्पन्न उशिरा सुरू होतं आणि त्याच्यामध्ये अनसर्टिनिटी असते. कलम केलेलं झाड जे असतं जे आपलं एक चिंचच लावली जाते, पण ज्या चिंचेला फळं चांगली आहेत, उत्पन्न चांगलं आहे अशा चिंचेचे डोळे किंवा त्याचा पाट त्याच्यावर कलम केला जातो, म्हणून तो कलम लावायचा असतो. आता या ज्या 2 व्हरायटी आहेत PKM1 आणि उरिगाम, ही साधारण 4 ते 5 वर्षानंतर आपल्याला उत्पन्न सुरू करते, पण सुरुवातीचं उत्पन्न झाड लहान असल्यामुळे कमी असतं. एका हेक्टरमध्ये साधारण ही 160 ते 175 झाडं बसतात. आपण 8 बाय 8चं स्पेसिंग घेतलं किंवा 7.5 बाय 7.5चं स्पेसिंग घेतलं तर 175, 8 बाय 8चं घेतलं तर 160 झाडं बसतात साधारण. याच्यामध्ये पल्प जो आहे ते 40 ते 50% असतो. याचं साधारण 8व्या 9व्या वर्षी उत्पन्न जे येतं ते 30 ते 35 टनापर्यंत मिळतं आपल्याला आणि त्यापासून वार्षिक उत्पन्न आजच्या तारखेत जर कधी म्हटलं तर साधारण 20 लाखाच्या आसपास जातं. ही एक तर नॉन पेरिशेबल आहे, शक्यतो चोरीला जात नाही, म्हणजे शक्यतो नाही चोरीला जातही नाही. एक दुसरी गोष्ट ही खराब होत नाही, नाशवंत नाही. त्यामुळे चिंच उतरवणे म्हणजे चिंच जी काढली जाते तिला चिंच झोडून काढावी लागते, म्हणजे काठीने ठोकून ठोकून त्या चिंचा ठोकावे लागतं. झाडाला हे केलं जातं, काठीने हे केलं जातं आणि त्या चिंचा खाली पाडल्या जातात आणि त्या चिंचा गोळा करतात. चिंचेमध्ये 3 भाग येतात. एक वरचं टर्फल, मधला दुसरा पल्प आणि तिसरा जो आहे चिंच त्याचं सीड. हे तिन्ही आयुर्वेद आपलं देहवरचे जे 2 आहेत म्हणजे ह्या तिन्ही वस्तू विकल्या जातात. टर्फलही विकलं जातं, आतला पल्प तो विकलाच जातो आणि सीड जे आहे ते पण विकलं जातं. तर ह्याची लागवड जी आहे ह्याची लागवड आपल्याला एकरी साधारण 160 जर कधी धरलं 30 ते 35 टनापर्यंत 10व्या वर्षात 8वं 9वं 10वं आपल्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेसवर आहे. आम्ही हे समजून चालतो. मी दरवेळेस उत्पन्न एक ॲव्हरेज उत्पन्न सांगतो, 25 टन आपण धरून चालायचं. साधारण 80 ते 100 रुपये आजचा रेट आहे. साधारण साफसूफ करून टर्फलही पैसे देऊन जाणारे, कमी देईल पण पैसे देणार आहे, चिंचही पैसे देऊन जातं. तर साधारण हे 20 लाखापर्यंत उत्पन्न येतं. आणि यामध्ये ज्या 4 झाडांच्या मध्ये आपण आणखी काही लागवड करू शकतो. सुरुवातीला झाडं छोटी असतात, वाढ झालेली नसते, त्यामुळे आपण इंटर कल्टिवेशनमध्ये समजा जमीन कशी आहे त्यानुसार, समजा ही जर कधी आपल्याकडे टेकडी असली, बिलकुल साधी टेकडी आहे, टेकडीवर खड्डे खोडून जर कधी चिंच लावली तरी चालू शकते. पण मग त्यावेळेस तुमचं दुसरं इंटर कल्टिवेशनचं उत्पन्नासाठी जे आहे तुमच्याकडे 2 पर्याय, म्हणजे वातावरणानुसार पर्याय ती. हे कोकण पट्ट्यामध्ये घेतलं तर वेगळं आहे, मधल्या ह्याच्यात घेतलं तर वेगळं आहे, मराठवाडा विदर्भामध्ये घेतलं तर वेगळे आहेत. हे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यामुळे या पर्यायाचा आपण नंतर विचार करणार आहोत, पण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं ही एक चांगली आहे. नंतर ही जी उरिगाम सिलेक्शन जी आहे ही सेमी स्वीट आहे, म्हणजे साधारण गोडसर ही असलेली आहे. हाय यील्ड आहे, ही पण साधारण 30-35 टनापर्यंत उत्पन्न देते.
लागवड करताना नेहमीप्रमाणे आपली शेणखत वगैरे जी काही आहे, गांडूळ खत म्हणा किंवा ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, नीम पेंड आहे, करंज पेंड आहे, एरंडी पेंड आहे, मोहाची पेंड आहे, या वेगवेगळ्या पेंडी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर याच्यामधल्या आहेत, या आपण याच्यासाठी जितक्या वापरू तितके आपल्याला ते चांगलं राहील, उत्पन्न चांगलं राहील. त्यात दुसरी गोष्ट अशी की ही चिंच साफसूफ केल्यानंतर जर कधी आपण ती कोल्ड स्टोरेजला ठेवली, त्याला भविष्यात चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे हा कोल्ड स्टोरेजला ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे ही चिंच आंबा असा नाही आहे की आंबा पाडावर आला म्हणजे तुम्हाला तो उतरावाच लागतो, नाही तर तो गळून पडतो. न तो गळून पडला म्हणजे त्याला तो एका पिरियडमध्ये त्याच्या सगळ्यात त्या तुम्हाला चॉईस नाही आहे, निसर्ग दिल त्याप्रमाणे तुम्हाला हे करावं लागणार. पण चिंचेचं तसं नाही. तुम्ही चिंच एप्रिल मे मध्ये तुम्ही ही उतरवू शकतात. आता यात दुसरी अशी गोष्ट आहे की बऱ्याच जणांनी चिंच लागवड केलेली आहे आणि त्यांची तक्रार अशी आहे की आम्ही चिंच लागवड केली पण आमच्या चिंचेला चिंच येत नाही किंवा कमी येते. त्यासाठी त्यांनी आणखीन एक पर्याय सांगून ठेवतो मी हा, की चैत्र पालवी जी येते, चैत्र पालवीपूर्वी चिंच ही झोडायची असते, म्हणजे त्याची पानगळ करायची असते. त्याची आपण जी पानगळ केली समजा, तर त्याला नवीन चैत्र पालवीत नवीन फुटवे येतात, नवीन घुमारे येतात आणि त्यामुळे तुम्हाला चिंचेच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला फरक पडू शकतो. त्यामुळे ही चिंच लागवड करताना ह्या 2 प्रजातीपैकी जी तुम्हाला खात्रीशीर, मी खात्रीशीर हा शब्द यासाठी वापरतोय की तुम्ही जर कधी शासनाच्या ॲथोराइज नर्सरी, शासन मान्य प्राप्त नर्सरीतून ही झाडं घ्याल. मागच्या वेळी आपण सांगितलं की नारळ म्हणा, जायफळ वगैरे ही जी मसाला शेती वगैरे आहे ही माझी नर्सरी असल्यामुळे मी विकतो. पण ह्या शासनमान्य नर्सरीतनं जर कधी आपण घेतले तर आपल्याला यात अनुदान मिळू शकतं. आपले तालुका अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जर कधी आपण त्याचा पाठपुरावा केला तर आपल्याला त्याचं अनुदान मिळू शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण ज्याही लागवडी करू त्या लागवडी आपल्या सातबारावर घेणं गरजेचं आहे. जसं ओला दुष्काळ झाला किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या आपत्तीनुसार आपल्या सातबारावर आधीची नोंद असल्यामुळे आपल्याला त्या प्रमाणात शासनाकडनं काहीतरी मिळू शकतं. त्यामुळे झाडं निवडताना थोडी चिकित्सक आणि थोडी माहिती घेऊन याची लागवड करावी. आपल्याला जर कधी आमचा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना याची माहिती द्या, जेणेकरून ज्याला कोणाला लागवड करायची आहे ते या दृष्टिकोनातनं अभ्यास करून त्यांची लागवड ही निश्चित करू शकतील. फक्त क्लायमेट, आता चिंचेला क्लायमेट जे आहे, चिंचेला पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कोकणापासून तर सगळीकडे लावू शकतात, त्याला अडचण नाही. फक्त जे इंटर कल्टिवेशन आहे, तुमची जमीन कशी आहे त्यानुसार इंटर कल्टिवेशन आहे. त्यानुसार आपण तो पुढच्या चॅप्टरमध्ये मोह आणि चिंच या दोघांचं एक आपण वेगळं इंटर कल्टिवेशनमध्ये, म्हणजे याचं उत्पन्न सुरू होईल, चिंचेचं उत्पन्न 4 वर्षानंतर सुरू होतं, मोहाचं उत्पन्न 6-7 वर्षानंतर सुरू होतं. पण मधल्या पिरियडमध्ये काहीतरी आपल्याला उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.